दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच आता जे मराठा समन्वयक आहेत इथे येत आहेत, माझ्यासोबत मराठा समन्वयक आहेत. कशी तयारी झालेली आहे एकंदरीत, किती वाजता हे सभेला सुरुवात होईल? सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून त्या ठिकाणी जरांगे पाटलाची रॅली सुरू होणार आहे आणि वेळेवर 2 वाजता या ठिकाणी सभा सुरू होईल. मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक आणि अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने लोक, कमीत कमी 10 लाख लोक या बीड शहरामध्ये येतील अशी आमची अपेक्षा आहे. 10 लाख लोक येतील. काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? समाज बांधव अख्ख्या महाराष्ट्रातून इथे येतोय, कशा कशाची व्यवस्था केली, काय सोय केली? मनोज जरांगे पाटलांची जी निर्णायक या ठिकाणी जाहीर सभा होते याची सकळ मराठा समाजाच्या वतीने इथं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कारण की सरकारला निर्णय काय मराठा आरक्षणाचा घ्यायचा आहे ही शेवटची सभा आहे त्यांची आणि त्याच्यासाठी सर्व सकळ मराठा समाजाचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही बीड शहरामध्ये सगळी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे. ट्रॉफिकची व्यवस्था या ठिकाणी केलेली, पार्किंगची ट्रॉफिक वेगळ्या वेगळ्या दिशेने या ठिकाणी वळवलेली आहे आणि पार्किंग देखील मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे. जे बाहेरून सकळ मराठा समाज येणार आहे त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काही समाज बांधवांनी पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. विशेषतः बीड शहरातील मुस्लिम बांधवांनी देखील या सभेला या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शविलेला आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव देखील मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत आणि पाठिंबा दर्शवणार आहेत. साधारणतः किती वाजता जरांगे पाटील येतील? तुम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे, किती जेसीब्या लावण्यात आलेल्या आहेत? फुलांचा वर्षाव कसा होईल? साधारणतः 2 वाजेपर्यंत पाटील इथं सभेस्थळी पोहोचतील. एक 200 जीपींचं JCP आपण लावलेले त्यांच्या स्वागतासाठी. एक साधारणतः 2 वाजता ते पोहोचतील इथं. साधारणतः मनोज जरांगे पाटलांच्या सभेला 2 वाजतील आणि 200 JCBनं मनोज जरांगे पाटलावर पुष्पवृष्टी आहे जे करण्यात येणार आहे. आता जरांगे पाटील साधारणतः 10 वाजेपर्यंत बीड शहरामध्ये पोहोचतील आणि रॅलीला सुरुवात होतील असं मराठा समन्वयक आपल्याला सांगतात. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.